सीबीएसई व सेमी शाळातील अपात्र शिक्षकांविरोधात संभाजी सेनेचे ढोल बजाव आंदोलन, चौकशीसह कठोर कारवाईची मागणी. शिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर यांनी निवेदन करताना 4 दिवसात कारवाई करण्याचे दिले आश्वासन. लातूर जिल्ह्यातील सीबीएसई व सेमी इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करत संभाजी सेना विद्यार्थी आघाडीच्या वतीने सोमवारी दिनांक 13 जुलै शिक्षण विभागासमोर ढोलबजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर माध्यमिक जिल्हा परिषद लातूरचे शिक्षण अधिकारी संजय क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित शाळांमधील शिक्षक नियुक्तीची सखोल चौकशी करून अपात्र शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या संस्थाचालकांवर तसेच संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाचा दर्जा अबाधित राखण्यासाठी शासनाने शिक्षक भरतीतील पात्रता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कोणतीही तडजोड होऊ नये अशी भूमिका मांडली. घोषणाबाजी आणि ढोल बजाव आंदोलनातून शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यात आले. संभाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला. यावेळी आंदोलन करताना शिक्षण अधिकारी संजय क्षीरसागर यांनी सांगितले की येत्या 4 दिवसात योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. मात्र आंदोलन करताना सांगितले की 4 दिवसाऐवजी तुम्हाला 11 ऑगस्टपर्यंतचे अल्टिमेटम देत आहे असे सांगून शिक्षण अधिकारी संजय क्षीरसागर माध्यमिक यांना निवेदन सादर केले. आम्हाला काय म्हणलो ह्याच्याशी देणं घेणं नाही. 11 तारखेला पुढल्या महिन्यातल्या 11 तारखेला येणाऱ्या 11 तारखेला ऐका ना, जर येणाऱ्या 11 तारखेला तुम्हाला आम्ही पुढल्या 11 तारीख बोलवलं. लगेच आम्हाला 0 मिनिटात तुम्ही निकाल द्या म्हणणार. बर, आम्ही ह्याच्या पहिलं जे आंदोलन केले तुमच्या पुढे त्यावेळेस का बरं अहवाल दिले नाही तुम्ही? आता आज 4 दिवसात म्हणताय. ह्याच्या पहिलं बी आंदोलन झालेलं आहे, तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, पाठपुरावा झाला नाही, त्याच्यावर कारवाई नाही. मग आता किती दिवसामध्ये आम्हाला तुम्ही ह्याचा आपण सांगितल्याप्रमाणे समिती गठीत केली म्हणून सांगितलं, समितीचा अहवाल येणार आहे म्हणून सांगितलं. पण आज रोजीपर्यंत आपली समिती कोणत्या स्तरावर काम ग्राउंड लेवलला करीत नाही. आपली समिती काय करते? आपण जबाबदार पदावर शिक्षण अधिकारी म्हणून आहात, पण आपले जे कर्मचारी आहेत हे फक्त त्या संस्थाचालकाच्या ऑफिसमध्ये जाण्याचं काम करतात. फक्त त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर चहा पाणी करण्याचं काम करतात आणि वापस येतात. आणि विषय असा आहे, सांगतो साहेब तुम्हाला, नाही सांगतो साहेब. आणि तिथे गेल्याच्या नंतर मला एकच नाही अर्धवट नाही साहेब, आमचं मत एवढंच आहे. नाही आमचं ऐकून नाही, आम्ही प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर आपलंच ऐकलं साहेब. आता आमचं ऐकून घ्या फक्त. विषय असा आहे तुम्ही गेल्याच्या नंतर डायरेक्ट एखाद्या वर्गावर जावा ना. तुम्ही डायरेक्ट कॅबिन मध्ये कशाला जाता? लक्षात येणार असा विषय व्हायला लागलाय. आपण जी समिती गठीत केली आहे ती चुकीची समिती काम करत आहे. दुसरी समिती तुमचं वाच राहणं गरजेचं आहे. समितीवर तुमचं विस्तार महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अजिज सौदागर.